मराठी हॉटस्पॉट। हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का। तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। 110 वर्षाचा सुद्धा 1 वर्षाच्या पाया पडतोय। त्याच्या गळ्यात तुळशीची माळ असावी, तो विटेवरच्या मालकाचा उपासक असावा। त्या व्यक्तीचा 110 वर्षाचा सुद्धा पाय पडतो। काय ताकद आहे, कल्पना करा किती मोठी शक्ती या संप्रदायामध्ये। म्हणून मला बाकीच्या याच्यात गुरफटू नको देवा, मला फक्त तुझा दास कर, याच्या व्यतिरिक्त काही नको। का व्हायचंय माझा दास? असं काय माझ्याकडे की जेणेकरून तुम्ही माझं दासत्व स्वीकारता? 500 एकर जमीन होती एका व्यक्तीला, 500 एकर। आणि एवढी मोठी जमीन असल्याच्या नंतर श्रीमंत, त्या काळातला भारदस्त माणूस, भारदस्त श्रीमंत माणूस, वैभवशाली माणूस, गडी शेतात गेले। मुनीम होता कामाला। 11 साडे11 वाजले। सकाळचं स्नान, संध्या, नित्यकर्म, देवदर्शन आटपलं। सोमवारचा दिवस आहे। देवदर्शन करून आल्याच्या नंतर डोक्याचं पागुट खुंटीला अडकिलं, सदरा काढून ठेवला। लक्ष्मीला आवाज दिला, लक्ष्मी। मुनीमजीने सांगितलं का आज घडी कोण्या शेतात गेले? का दास व्हायचंय? बालक, खल्लाकड्या शेतात चिचपटीत आज सहावत चालू येतं। ठीक आहे। मुनीमजीने गड्याच्या भाकरी जमा करून नेल्या का शेतात? बालक, आज मुनीम सुट्टीवर आहे। अरे, मुनीम सुट्टीवर आहे, मग गड्याच्या भाकरी कोण नेणार? नियोजन केलं नाही मुनीमाने? नाही मालक, अचानक त्याच्या पाहुण्याकडे एक दुःखद घटना घडली आणि तुम्ही दर्शनाला गेल्यामुळे मुनीमाने मलाच सांगितलं आणि मुनी निघून गेला। ठीक आहे। कसं करायचं मालक गड्याच्या भाकरीचं? तू काळजी करू नकोस, मी आहे ना। तुम्ही जाताल शेतात? 70-75 वर्षाचं वय। शर्ट घातलं, खुंटीचा फेटा डोक्यावर आवळला, हातामध्ये आकड्याची काठी घेतली, कुरकुर वाजणारा बूट घातला आणि बायकोला कोपऱ्यातलं टोपलं मागितलं। घे इकडे टोपलं। टोपलं हातात घेतलं। गावाच्या कडेला गड्याची घरं, गरीब माणसं एका कडेला राहत होती। आवाज दिला, द्वारकाबाई, ओ द्वारकाबाई। कवाच नाही सुधरायचं देवा। विठला 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 विठला, द्वारकाबाई जवळ एक नातू आता खेळणारा। बाळा, कोण आवाज देते पायरे? ते आलं बाहेरून, म्हणलं माय माय, माझ्या बाबाचे मालक आहेत, माझ्या बाबाचे मालक आहेत। तर आजीनं तोंडात मारलं, मेल्या, एवढा मोठा माणूस आपल्या घरी येत असतो का? कुठं कशाला येईल आपल्याकडे एवढा मोठा माणूस? आजी, मी खोटं बोलत नाही, पाय ना ते फेटा वगैरे। पोळ्याच्या दिवशी मी त्यांच्या इथं जेवायला गेलतो, त्या दिवशी माझ्या बाबाचे मालक पाहिले होते। म्हातारी भाकरी टाकता टाकता उठली। पौळ होती अशी दगडाची पुढं रचलेली, आडंगी चूल होती। उठून पाहिलं, म्हातारीनं पटकन पदर घेतला। 60-65 वर्षाची म्हातारी। त्या काळातल्या लवून चोपून वागणार बायका होत्या। तुम्ही घेऊ नका, तुम्हाला गणपतीची शपथ आहे, घेऊ नका, घेऊ नका। हो, तुम्ही
पदर घेतले तर पाचल बाळ्या मरण घेऊ नका तुम्ही, घेत जाऊ नका. किती महाराज फुकल्यावर सुधरत अंत सुधरू तुम्ही. आणि जिला पदर घ्यायचा नाही तिने दुकानातच कापला पाहिजे. कर 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 पाचत नाही पदर डोक्याला, तिथूनच कापून घ्यायचा. त्याचे पैसे तर कमी होते ना साडीचे. कशाला दुकानदाराची भरती करायची तितक्या पैशाची. डोकं भरून पदर घेतलेला होता, डोकं भरून पदर. जी रामची भाकरी न्यायची. जी मालक, जी जी 500 एकरवाला मालक. बांधली भाकरीवर ठेसा काय असेल लोणचं गिंचं बांधलं, देऊन टाकलं. तेव्हा पालवाईत भाकरी बांधित होते. गाळणं म्हणते, पालव म्हणते, दुडकं म्हणते. हो, आता संध्याकाळचा ठिकाणा नाही त्याला, टिफिन. मधात काय टाकलंय त्यालाच पत्ता नाही, पण वरून खख्या डबा. असं वाटतं मंत्र्याचा चुलता चाललाय. मधात काय भरलं काय माहित त्याची त्याला माहित, पण सगळ्याला असं ते म्हणजे शिस्तता आली ना. काल बदलला. आणि हो सोन्याचे डबे हो, आपलं काऊन दुख हो. भारतातली लोक आहेत ना, या देशातली माणसं मोठी झाली पाहिजे. आपलं नाही दुखलं पाहिजे, आपल्या पोटात नाही डबा यावा. बांधली भाकरी घेतली टोपल्यात. सावित्रीबाई बाई कढी करू लागली. कढी भाकरी करण्याच्या झालत्या, करण्याच्या भाकरी होत्या. कढी करू लागली. शेजाऱ्याकडून ताक आणलेलं होतं, कढीला पोळू लागली. सावित्रीबाई हिनं अंगाला चिमटा घेतला. मग लग्न झालंय तसं मला सावित्री कोणी बी म्हणलंय, पण बाई नाही म्हणलं. कारण गरीबाच्या बाईला कोणत्या बी मोठ्याल्या घरच्या बाया एकेरीच बोलत आहेत ना, त्याच्या जीवीला इचुडच होतो चांगलं बोलल्यावर. गरीबाची बाई असेल की दोरकी, शेवंती, आंतिकी, वची, कस्तुरी. मुंडक्यावर भिताड पडत का कस्तुराबाई म्हणल्यावर. पैसा माणसाकडे असला की जीभ लांबती जरशी. गरीबासाठी जीव अशी उदारतेत येतच नाही. सावित्रीबाई झोपड्याच्या बाहेर आली. पाहिलं मालक. जी मालक, जी 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 जी. दासूच्या भाकरी न्यायच्या. 500 एकरवाला दासूला दासू म्हणायला, नाही तर त्याच्या भोवतालची त्याला दाश्या म्हणत होती. दासू काय वजनदार माणसं. भाकरी बांधली. सुतळीचा तोडा गाडग्याला बांधला आणि गाडग्यात पोळीलेलं ताक दिलं. सगळ्या गड्याच्या भाकरी डोक्यावर. एका हातात पोळीलेल्या ताकाचं गाडगं, एका हातात काठी. टोपल्याला हात कोणता लावायचा. काठी बगलात दाबली. ज्या बगलात काठी दाबली त्याच हातानं शिकाळी धरली पोळीलेल्या ताकाची आणि टोपल्याला हात लावला. 500 एकरचा मालक शेतात गेला. आवताचं वाकण पडलेलं होतं. वाकण फक्त जुन्या धोत्रावाल्या माणसाला माहिती. जीनच्या पॅन्टीवाल्याने बसबस नाही करायचं, त्या नसतं वाकण कळत. 1.5 एकर जमीन झाली आपली पाळी, ट्रॅक्टरनं फुकली. तुला काय वाकण कळणारे. कोणी कोण निघत आणि कोणी कोण घुसत. त्याला आवताला वालेलं वाकण कळत असतं. 6 आवता असल्याच्या नंतर वाकणातच दिवसभरात 2.25 एकर रान होतंय. नुसते मुरडत येत का आवतं. शेवटच्या टप्प्यात आवतं मुडत का. त्या 6 आवतं ज्याच्या रानात चालू येतं नुसत्या मुरडण्यात 2.25 एकर रानाची पाळी होती. ओरिजिनल शेतकरी आहे. विठाला विठाला पुढच्या आवतावाला पुढे वाकणात गेला. फिरीत असताना बांधाव पटका चमकला. अण्णासाहेब मालक आलेत वाटते. दादा आवाज मालक आलेत वाटते. मागचा गडी म्हणला काय नाना, एवढी मोठी मालक आपल्या भाकरी घेऊन येत असते. त्या गड्यानं सांगितलं आपल्या गावात लाल पटका घालणारी 2-3 माणसं आहेत, त्याच्यापैकी आपले एक मालक आहे. आणि जे 2 माणसं लाल पटका घालतात त्याच्यानं आपल्या मालकाचं जमत नाही. ते कसे आपल्या भाकरी घेऊन येते. त्या अर्थी आपले मालकच आहे.
आंब्याखाली म्हातारं गेलं, टोपलं टेकलं, गड्याला आवाज दिला, ए फेका रे कासरे. कासरे फेकल्या बरोबर आवत सुटल्या गेले. मुगनातल्या पाळ्या होत्या, लांब्या दोऱ्याने बैल बांधले. आंब्याखाली येईच निकडी कुस जो मालकापाशी भाकरी खाय बोलून घेतले, हातपाय धुतले. सोडार भाकरी सोडल्या. मालकाचा डबा द्यालता बाईने, ज्यानं जीवनात कधी सोमवार बाहेर सोडा नव्हता. गड्यासोबत गड्याला भाकरी खाला कालवून घ्यायला झाकण्या, खापराच्या झाकण्या होत्या. झाकण्या याच्यावर सगळे पदार्थ घेतले आणि सगळे जण जेवू लागले. मालकानं सगळ्या याच्यात त्या भाकरी बांधायचे दुडके गिडके टोपल्यात घेतले, घरी सुपरूत केले. याच्यातला एक सिद्धांत असा आहे, 60-65 वर्ष वय ज्या गड्याचं गेलं त्याचे डोळे भरून आले. गेल्या 60-65 वर्षापासून यांच्या इथं मी काम करतोय. काय मालकाची लिंत आहे. दुपारा आपली गडी उपाशी राहू नये. मुनीम गावाला गेल्याच्या नंतर मालकानं भाकरीचं टोपलं नेऊन गड्याच्या दुपारच्या भाकरीची व्यवस्था करावा. अशा मालकाचा माणसानं दास व्हावा. अशा मालकाचा व्यवहारातला जर हा विचार केला, ज्याच्याकडे 500 एकर जमीन आहे तो दुपारी स्वतः गड्याच्या भाकरी नेऊन देतो आणि त्या गड्याच्या पोटाची व्यवस्था करतो, असा जर मालक असेल तर जीवनभर गड्यानं त्या मालकाचं साल सोडायचं नाही. हा झाला व्यवहारातला दृष्टिकोन. मग का म्हणतात तुकोबार आहे, मला तुमचा दास व्हायचंय. एक व्यक्ती वारीला चालली. वारीला दर महिन्याची पंढरपूरची वारी होती. निष्ठावंत व्यक्ती कशा करता मालकाचा दास व्हायचे. महिन्याचा वारकरी बराच काळ वारीमध्ये गेला. शरीर जीर्ण झालं, वार्धक्याची दशा आली. घरच्यांनी सांगितलं, आता तुम्ही वारीला जाण्याच्या लायकीचे नाही. तुमचे हातपाय दुखतात, पाठ दुखती, मान हलती, तुम्ही चालू शकत नाही. रस्त्याने खड्या खुड्याच्या रस्त्यात तुमचे पाय हटगाळतात, तुम्ही पडताल, तोंड फुटेल, पाय मोडतील. आता तुम्ही ऐका, घरी बसल्या बसल्या हरी हरी करा. त्या निष्ठावंत व्यक्तीने सांगितलं, आवाज असा आदळती सोमनाथ. घरच्याला सांगितलं, वारी करता करता प्राण सुटला तरी हरकत नाही, पण मी वारीला जाणार. जन्मोजन्मी तुझा दासा. कशा करता दास व्हायचे. काय विटेवरच्या मालकाकडे. हे भाईभुंग्याचा दास व्हायचा नाही. लय येटगळ कोणाचे बुटाड उचलायली. हे अरे, ज्याला अक्कल नाही आपली पुढं काय गती होणार आहे, ज्याला स्वतःचाच मेळ नाही, त्याचे बुटाड उचलून आपण कोण्या नरकात पडायचे. निघायचं मला वारीला. निघाली वारीला. मुक्काम दर मुक्काम करीत 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 वारी चाललेली आहे. पंढरपूर जवळ आलेलं आहे. लहानसं एक छोटं गाव खेड आहे. त्या खेडेगावामध्ये मारुतीरायाचं मंदिर आहे. कशा करता दास व्हायचे मालकाचा. त्या मारुतीरायाच्या मंदिरामध्ये वळकटी टाकली त्या वारकऱ्याने. पानवठ्यावर हातपाय धुतली, भोपळा भरून घेतला. तेव्हा बिस्लऱ्या नव्हत्या. पाणी ज्याची त्यालाच भोपळ्यात घ्यावं लागायचं. काळ जुना आहे, 200-400 वर्षाचा. भोपळा भरून घेतला, पिशवीतली चिपळी काढली आणि मारुतीरायाच्या मंदिरामध्ये संध्याकाळची पंचपदी केली. पिशवीतली शिदोरी काढली, पंचपदी आटपल्याच्या नंतर आणि अर्धा भोपळा पाणी पेलं. पिशवी बांधली, वळकटी लांबवली, वळकटीवर पाय लांबवले, पण पाय लांबतच नव्हते. गुडघे सुजले होते चलून चलून. देवा देवा करता त्या वारकऱ्याने गुडघे लांबवली आणि अंग वळकटीवर टाकून दिलं. पण पुन्हा लक्षात आला, आपण उद्या पंढरपूरच्या वारीमध्ये चालू शकत नाहीत. का दास व्हायचे. हाताची कोपरं टेकून वारकरी उठली.
आणि पंढरपूरच्या दिशेकडे तोंड करून डोळे भरून आले, देवाला विनंती केली, देवा मारतोस दे. परमेश्वरा गुडघे सुजलेत रे हाडाच्या सांध्यातनं, असा हे वेदना होतात रे देवा. देवा उद्या चालू शकत नाही रे परमेश्वरा, तुझं दर्शन अंतरलं रे मायबापा, ते नाही चालू शकत देवा. पण परमेश्वरा अख्खं जीवन तुझ्या वारीत घातलं रे देवा, अशी फजिती का केलीस रे, असा अपमान का केलास रे देवा. ही परिस्थिती जर घरी केली असती तर मी वारीला निघलो नसतो रे देवा. मधात पंढरपूर अर्ध राहिले, पुढे अर्ध गाव राहिले, आणि मधामध्ये ही परिस्थिती केलीस माझी परमेश्वरा. देवा चंद्रभागेच्या वाळवंटात जर ही अवस्था केली असतीस तर तिथं निमुटपणे प्राण सोडला असता रे देवा. गाव पाठीमागे, तुझी नगरी पुढे आहे, मधात या शरीराची वाटोळ करतोस देवा. कुठल्या जन्माचं पाप उदयाला आलं रे परमेश्वरा, असं का केलंस माझं. घरचे जाऊ नका म्हणत होते रे देवा, तरी पण तुझ्या दर्शनाची आत्मीयता होती, तळमळ होती परमेश्वरा, याच्याकरता निघलो रे मायबापा. स्वतःची डोळे स्वतः पुसले आणि देवाला सांगितलं, देवा प्रारब्धाची गती, तुला त्रास देणार नाही, तुला जे करायचं ते कर. अंग टाकून दिलं. झोप लागली, दिवसभर चाललेले होते. झोपी गेल्याच्या नंतर झोपीत डोळे रडत होते. झोपीत माणूस रडत असतो पण स्वप्नात रडत असतो, जन्मोजन्मी तुझा दास. झोपीत माणूस रडत असतो पण स्वप्नात रडत असतो. स्वप्नात रडणाऱ्या माणसाचा आवाज सुद्धा रडण्याचा येत असतो, पण पाणी मात्र डोळ्याला येत नसतं. पाणी येत नाही. ही व्यक्ती झोपीत असताना डोळ्याला खळाखळा पाणी येतंय. ह्या डोळ्यातल्या पाण्याचा भाव झोपी गेलेल्या वारकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी या विश्वाच्या पाठीवरच्या 1 नंबरच्या संन्याशानं पाहिलं. बायको भेटत नाही म्हणून संन्याशी राहिला. बायको जगवायची अक्कल नाही म्हणून संन्याशी राहिला, असं नाही. महाराज, मी मुलगा आहे का मुलगी आहे ही इंद्रिय ज्याच्या माईला सुद्धा कळाले नाही, असा जगातला नैष्टिक ब्रह्मचर्याचा संन्यासी मारुतीराय बळीराम बुवा. नैष्टिक ब्रह्मचर्याची कासोटी काय टोक असेल त्या संन्यासाचं. त्या संन्यासाला भक्ती संप्रदायात विश्व ढवळून काढलं, असा निष्ठावंत वारकरी त्या संन्यासाला प्रणाम करतोय. शरण शरण जी हनुमंता,
संन्याशाला शरण शरण जे हनुमान म्हणतात ते संन्याशी. मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.